कशा पुट्ट्यो मस्त एक नंबर. आपली परिस्थिती ना आपल्याला साहसी बनवते. तसा काही दुसरा उपाय नाही राहत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपल्याला लई गोष्टीचं भ्यावं लागते. तर मी एक सांगतो तुम्हाला, एक भूताचं उदाहरण घ्या. कोणालाही पण असं भूताचं लई भ्यावं लागते किंवा भूत असते, अंधारात भूत राहते, ते येते. मला तर असं वाटत जाय किंवा भूत आपल्या मागंच आहे, असा पाहू राहिला आपल्या इकडे. असं मागं पाहिलं की पाहिजेच आपल्या इकडे. तसं लहानपणी भूताचं भेव लागतेच, लय जणाले लागते. असे लगीले जात असलं ना बाहेर, तर असं घरच्या आले मग आजीला घेऊन जात जाऊ, आजी थांब तिथं. आणि आजी एवढी भारी मारली ते मले लगी करू देत जाय घरात. बाबू हाव ना मी इथं, हाव ना इथं, आणि घरात जात जाय. ते लेकाची अर्धी लगी तिकडे ना अर्धी लगी पॅन्डात नाही, तरी मागं पयाचं. म्हणजे एवढं भेव लागत जाय मला. भूत म्हटलं की पंग पयत सुटत जाऊ. मी खेळायला जात जाऊ बाहेर रात्रीचा तर जास्त जिथं खंबे राहते तिथं लाईट राहते, आणि जिथं खंबे नसले तिथं मग अंधारच राहत जाय. तर तरी पण खेळायला जायचं 8-9 वाजेपर्यंत. आणि जरी घरी जायचा टाईम आला तरी जो लगे उसेन बोल्टच बनायचं. मग पंग पयत लगे घरी, मधात कोणी येऊ एवढ्या वाऱ्याच्या वेगानं लगे डायरेक्ट. तर एवढं भेव लागत जाय. तर झालं असं की मी सिक्युरिटीला कामाला होतो. तर मी 18 वर्षाचा असेन. तर सिक्युरिटीला कामाला होतो तर नाईटची सिक्युरिटी राहत जाय. मग रात्री संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत राहत जाय. आणि ती कंपनी एवढी भारी होती की त्या कंपनीचं नाईटले बंद राहत जाय ते कंपनी. आणि आजूबाजूला पुरं जंगल टाईपच, म्हणजे आजूबाजूला कंपनीच नव्हती कोणती. या दूरपर्यंत होत्या कंपन्या. आणि तिथं आम्ही 2घंच जण वॉचमॅन. मग झालं असं की एक दिवस रात्री 12 वाजता त्या वॉचमॅनला फोन आला, माझ्यासोबतचा जे होता ते, किंवा त्याचं काहीतरी डेट झाली कोणाची आणि त्याला जायचं काम पडलं. ते म्हणे मी जातो म्हणे रात्री. आता मी कसं सांगू याले, मला भेव लागते म्हणून. माहीत बम फाटत जाय, पण काय करावं ते माहितीचं काम राहते ना. तर मग मी म्हटलं जाय बा, मी थांबतो. आणि त्या कंपनीत कसं होतं, 1-2 घंट्यानं अशी चक्कर मारत राहा लागे पुऱ्या कंपनीले. आणि कोणीच नाही त्या कंपनीतनी. आणि चक्कर तर माराच लागे, नाही तर मग सकाळी आपल्याला बोलणे खा लागे. मी म्हटलं आता कसं करावा, इथे एकटंच पडलं. आणि मेन म्हणजे कसं आहे, त्या कंपनीत कुत्रंही नव्हतं. ते एखादं कुत्रं राहते ना कंपनीतनी, तर कुत्रंही नव्हतं त्या कंपनीतनी. मग मी म्हटलं आता काही करून आपल्याला आजची रात्र काढाच लागते कशी पण. ह्या मग तिथं देवाबिवाचे फोटो होते. आणि तिथं आपल्याला माहीतच आहे बा की आजचे दिवस आपल्याला कसं तरी जगा लागते. म्हटलं पाहून घेऊ आजचे दिवस काय होते ते. मग त्या कंपनीला चक्कर मारायला गेलो. आणि मी म्हणाले म्हटलं की काही झालं चालते, मागं वळून पाहायचं नाही, मागं पाहिलं की खतम काम. मग मी असं चालत राहिलो. असा एक चक्कर मारला मी, तर काहीच नाही वाटलं. झालं बा आता. तर मी म्हटलं आता अजून जर थांबलं तर 1 घंट्यानं आपल्याला अजून एवढंच भेव लागते. तर मग मी काय केलं, डबलही त्या कंपनीला तशी चक्कर मारली. आणि 3 चक्रा मी लगातार मारल्या. आणि ते कसं झालं, त्या ज्या गोष्टीचं भेव लागते ना आपल्याला, त्या गोष्टीत घुसलं ना आणि बार करत राहिलं ना तर पुरं भेव निघून जाते आपलं. तर तसंच झालं. तईपासून मग मला भेवच नाही लागत, भेव लागतच नाही. आणि ते कसं आहे माहीत आहे, कोणत्या गोष्टीचं जर आपल्याला भेव लागलं तर त्या गोष्टीत घुसायचं माणसानं, ती गोष्ट करायची पहिले. आणि समजा भूताचंच, समजा जर तुम्हाला भेव लागलं तर तुम्ही वरच असाल, नाही तर मग तुमचं भेव जाईल. या 2 गोष्टीपैकी काही ना काही होते. तर सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला तुमची परिस्थिती, मावर तशी परिस्थिती नसते आली तर अंगातलं भेव गेलंच नसतं. तर तसंच राहते कोणत्याही गोष्टीचं. परिस्थिती जर असली ना माणसाची त्या टाईपची, तर माणसाचं भेव निघून जाते. आणि आपल्याला जर वाटत असेल तर आपण स्वतःहून तशी परिस्थिती आणायची. जर आपल्याला वाटत असेल ना की बा भेव गेलं पाहिजे अंगातलं, तर मग तसं करायचं.
आता विद्यार्थ्याचं असं फिजिक्सचं भेव लागते तर फिजिक्सच घ्यायचा, कोणाला मॅथ्सचं भेव लागते मॅथच घ्यायचा, कोणाला ज्या विषयाचं भेव लागते तेच गोष्ट करायची. कोणत्याही बाबतीत नाही, असं काय शिक्षणाचंच नाही आहे, कोणत्याही बाबतीत नाही. ज्या गोष्टीचं भेव लागते ते गोष्ट पहिले करायची. आणि असंच राहते जीवन. आपण जर म्हटलं ना की आपल्याला कोणत्या गोष्टीचं भेव लागते तर ते करायचीच नाही, तर मग तेच मेन अडथळा राहते तुमच्या जीवनातला. सक्सेस आणि त्याच्या मनातली जी भीत राहते ना ती त्याचीच राहते. एक वेळा तुम्ही त्याला पार केलं की झालं, सगळं काय क्लिअर होते. तर कैसं आहे, पण ज्या गोष्टीचं भेव लागलं ना ते पहिले करायची. बस सांगायचं एवढंच होतं आज, बाकी तर काही नाही आहे. चला मग भेटू नंतर.